ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद विकोपाला गेल्याचं एक चित्र पाहायला मिळालं आणि त्याला निमित्त ठरलं मिलिंद नार्वेकर भास्कर जाधव यांच्यातला वाद। वर्धापन दिन शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रम झाल्यानंतर बाहेर पडताना भास्कर जाधवांच्या मागून नार्वेकरांची गाडी येत होती। ती गाडी नार्वेकरांची असल्याचं जाधवांना ते एका मीडियाशी बोलत असताना त्यांना सांगण्यात आलं। यावर नार्वेकर कोण मोठा लागून गेला असं वक्तव्य जाधवांनी केलं आणि यामुळे नार्वेकर जाधवांमध्ये वाद पेटलाय। इतकंच नाही तर नार्वेकरांनी त्या माध्यमाची व्हिडिओ क्लिप स्वतःच्या एक्स हँडलवरनं ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन केलं, विनंती केली की आमच्या मागण्या म्हणजेच विरोधी पक्ष नेत्याची मागणी मान्य करा। आणि यामुळे नार्वेकरांची कनेक्शन्स आणि भास्कर जाधवांचा राग आणि शिवसेनेतला राडा पुन्हा एकदा समोर आला। नार्वेकर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत। मिलिंद नार्वेकर आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, कुठल्याही प्रकारचा वाद नाही आणि म्हणून बराच वेळ हॉर्न वाजत होता। हॉर्न वाजत असताना एकदाचा दरवाजा उघडला आणि त्याच वेळेला 5-25 शिवसैनिक दोन्ही बाजूला पडले। सहज नॅचरल विचारलं कोणाची गाडी, तर त्या मॅडम म्हणाल्या नार्वेकरांची गाडी। खरं तर विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर जे आहेत ते माझ्या डोक्यामध्ये बसलेले आहेत, मी तुम्हाला खरं आहे ते सांगतो। त्यामुळे नार्वेकर कुठले नार्वेकर हे मला काही फार क्लिक झालं नाही आणि म्हणून मी एका क्षणात बोलून गेलो नार्वेकर असल्याचं काय झालं। असं आहे पद्मेश, आपण ह्या सगळा आता बातमी बघितली। प्रश्न असा आहे, शिवसेनेच्या मेळाव्यात नार्वेकर ते विधानसभेवाले विधिमंडळातले नार्वेकर येण्याचं काही कारण नाही आणि स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की कोण नार्वेकर येत आहेत, तरी सुद्धा ते बोलून गेले। विठ्ठल आणि त्याच्या भोवतीचे बडवे हा शिवसेनेतला जुना वाद आहे। अशा पार्श्वभूमीवर या विधानाकडे बघायचं कसं? प्रसन्न सर, ही जी जेव्हा घटना घडली तेव्हा मी तिकडे प्रत्यक्ष हजर होतो। जेव्हा आपण बाईट करत असतो जेव्हा अनेक नेत्यांचा, तेव्हा मी देखील भास्कर जाधव यांचं बाईट केलं आणि त्यानंतरच दुसऱ्याच मिनिटाला ही जी घटना आहे ती घडली। स्वतः भास्कर जाधव यांना देखील माहिती होती ती गाडी कोणाची होती, मिलिंद नार्वेकरांची होती। झालं असं की स्वतः भास्कर जाधव त्या गेटमधनं आतमध्ये येत होते आणि स्वतः नार्वेकरांची गाडी ही येत होती, तेव्हा भास्कर जाधवनी हे जे वक्तव्य केले ते थेट मिलिंद नार्वेकर यांनाच उद्देशून केलंय। कारण ते सहज दिसते, कारण मी स्वतः तिकडे होतो त्यामुळे मला माहिती आहे, मी पाहिलेलं आहे। आणि त्यानंतर जी मिलिंद नार्वेकर यांची डायरेक्ट जी रिॲक्शन आली ती देखील बरंच काही सांगून जाते की स्वतः शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सगळं काही आलबेल नाहीये। कारण अनेक नेत्यांचे जे वाद आहेत ते आता चव्हाट्यावरती आलेले आहेत। कारण ज्या प्रकारे भास्कर जाधव यांनी वक्तव्य केलं त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन करून जे मिलिंद नार्वेकर यांनी सांगितलं की यांच्या मानसिक त्रासाचा प्रॉब्लेम आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला होतोय। त्यामुळे कुठेतरी आता उद्धव ठाकरे यांनी देखील आता बघितलं पाहिजे की त्यांचे नेते हे थेट सोशल मीडियावरती असतील किंवा प्रसारमाध्यमांवरती येऊन अशी वक्तव्य करतायत। त्यामुळे आपण जर पाहिलं तर कुठेतरी पॉलिटिकली याचा विचार देखील केला गेला पाहिजे। कारण भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे आपण पाहिलं त्यांनी जे वक्तव्य केले कुठेतरी मिलिंद नार्वेकर दुःखी झाले, त्यामुळे त्यांनी हे ट्विट केले असल्याचं बोललं जातंय। धन्यवाद पद्मेश, मी दिलेल्या माहितीबद्दल।